नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले स्वागत आहे फार्मिंग टिप्स इंडिया चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत कांद्या पिकासाठी देशी दारू का फायदेशीर आहे. कारण दारूमध्ये इथेनॉल असते, त्यामुळे क्लोरोफिलचे प्रमाण वाढते. क्लोरोफिलचे प्रमाण वाढल्यामुळे कांदे पिकासाठी अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणावर तयार करते. हा एक फायदा होतो. आणि दुसरा एक फायदा म्हणजे कांद्या पिकावरती मोठ्या प्रमाणावर काळोखी येते आणि पिकाच्या जोमदार वाढीसाठी दारू ही फायदेशीर ठरते कांद्या पिकासाठी. आणि कांद्याची फवारणी करताना एकतर कांद्याला पाणी देऊन तुम्ही फवारणी करू शकता. नंतर नाहीतर आपण फवारणी करून लगेच पाणी द्यायला हवे कांद्यासाठी. दुसरा एक फायदा म्हणजे मावा, तुडतुडे, किडे यापासून आपले कांद्या पिकाचे संरक्षण होते. कारण दारूमध्ये इथेनॉल असल्यामुळे ते एक प्रकारची खाज तयार करते आणि किडे 50 ते 60% मरून जातात त्याचा स्प्रे केल्यामुळे. आणि त्यामुळे आपल्या जे थ्रिप्स असते ते पूर्णपणे समाप्त होते. हे एक प्रकारचे सॅनिटायझर म्हणून काम करते. इथेनॉल दारूमध्ये इथेनॉल असल्यामुळे त्याची फवारणी केल्यामुळे आपलं जे मावा, तुडतुडे पूर्णपणे याच्यापासून आपल्या पिकाचे संरक्षण होते. कारण हे किडे, थ्रिप्स आपल्या कांद्याच्या पातीतील रस शोषून घेतात आणि त्यामुळे कांदा पीक वाढ खुंटते. त्यामुळे दारूचा फवारणीसाठी उपयोग मुख्यत्वे थंडीमध्ये करावा, जास्त करून थंडीमध्ये. कारण कांद्याच्या जोमदार वाढीसाठी आणि त्याच्या उपयुक्त असे वातावरण असल्यामुळे दारू थंडीमध्येच फवारावे कांद्या पिकासाठी. आता आपण याचे प्रमाण किती, दारूचे प्रमाण फवारणीसाठी किती असावे आपण बघूया. एका 15 लिटरच्या पंपासाठी आपण 120 ml वापरू शकतो आपण दारू. आपण बघू शकता, ह्या आपल्या कांद्याला आपण दारूची फवारणी केलेली होती. आणि आपण बघू शकता काळोखी बी भरपूर आहे आणि कांद्याचा जो हे चोबा असतो भरपूर प्रमाणात मोठा झालेला आहे. बघू शकता आपण काळोखी कशी आहे. आणि कांद्याच्या उत्पादनासाठी दारू ही अत्यंत फायदेशीर ठरते. बघू शकता आपण. आणि कांद्यावरील करपा एक नियंत्रणात दारू आणते. कांद्यासाठी जेवढी काळोखी असेल तेवढा कांद्याला फायदा होतो उत्पादनासाठी. आणि दारूची फवारणी आपण कांद्यासाठी लागवडीनंतर 30 ते 35 दिवसानंतर आपण करू शकतो. आपण बघू शकताय, आम्ही याला दारूची फवारणी केलेली होती. काळोखी अत्यंत चांगली झालेली आहे आणि कांद्याच्या पाती बी भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत. आपण बघू शकता कांदा केवढा झाला आहे. हा आपला एलोरा कांदा आहे. जो कांद्याच्या ज्या गाणं असतात ते खूप मोठ्या करतात. यामध्ये दारू फवारल्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य निर्माण होते कांद्या पिकाच्या वाढीसाठी. हे बघू शकता आपण. वरपर्यंत पाते हिरवेगार आहेत
करपा अजिबात नाही आहे. आणि कांदा फुगण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. जेवढ्या तुम्ही पाती हिरवेगार ठेवताल तेवढा कांदा जास्त फुगण्यासाठी मदत होते. आणि यामध्ये आपण दारू फवारताना यामध्ये आपण दुसरं काही बुरशीजन्य औषधे वापरू शकतो का, मिसळू शकतो का? तर आपण वापरू शकतो, पण ते पावडर स्वरूपात बुरशीजन्य औषधे पाहिजेत. उदाहरणार्थ साफ, M45 असे. यामध्ये आपण लिक्विड स्वरूपात औषधे देऊ शकत नाही दारूसोबत. बघू शकता किती हिरवेपणा आलेला आहे. काळोखी बहुत चांगले आलेले आहे, बघू शकता आपण. आणि दारूचा दुसरा एक फायदा म्हणजे आपण कमी खर्चात कांदा पीक जोमात आणू शकतो दारूची फवारणी करून आपण. कारण दारू ही कमी खर्चात येते आणि उलट यावेळी औषधे बहुत जास्त महागडे असतात. त्यामुळे आपले कमी खर्चात आपले चांगलं नियोजन होऊ शकतं कांद्यासाठी. कांदा पिकासाठी दारूची फवारणी ही फायदेशीर ठरते. यामुळे खूपच फायदा होतो. यामध्ये मुख्यत्वे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात वाढते कांदा पिकासाठी. काळोखी मोठ्या प्रमाणात येते आणि जे थ्रिप्स, तुडतुडे, मावा, किडे असतात यांचा नायनाट होतो आणि कांदा पीक जोमाने वाढते दारूमुळे. आपण याचा जास्त फायदा करून आपण थंडीमध्ये चांगल्या प्रकारे आपण याचा रिझल्ट पाहू शकतो दारूचा. आपण बघू शकताय आम्ही आमच्या ह्या कांद्यासाठी दारूची फवारणी केली होती. हिरवागार असा कांदा झालेला आहे. कांद्याच्या ज्या माना आहेत त्या जाड होतात आणि चांगल्या प्रमाणात याला अन्नद्रव्य मिळते. बघू शकता आपण. पातीची वाढ ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जेवढे तुमच्या पातीची वाढ ही मोठ्या प्रमाणात होईल तेवढा कांदा मोठा होतो नंतर. थ्रिप्स हे काय असतात, ते पातीमधील रस आपला शोषून घेतात आणि कांद्याच्या ज्या पाती आहेत त्या कमजोर करून टाकतात रस शोषून. बघू शकता आपण. अगदी कमी खर्चात आपण दारूची फवारणी करून आपल्या कांदा पीक एकदम जोमाने आणू शकतो आणि भरघोस उत्पादन घेऊ शकतो आपण. बघू शकता आपण. दारूमध्ये मुख्यत्वे साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात तयार होतात यामुळे. आपल्या अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. फार्मिंग टिप्स इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा.